आता आपल्याला यू-पी-आय ट्रान्झॅक्शनवरती पैसे द्यावा लागणार. हो, तेच यू-पी-आय जे आपण डेलीच्या कामामध्ये वापरतो. त्यामध्ये आपल्याला एकही रुपये एक्स्ट्रा द्यावा लागत नाही. पण आता लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवीन बिल पास केले. त्या बिलाच्या अंतर्गत आता यू-पी-आय ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला पैसे मोजावे लागतील. आणि विशेष म्हणजे हे सर्व डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून होते, असा विरोधकांचा दावा आहे. हा नियम किती तारखेपासून लागणार, यू-पी-आयच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती किती पैसे मोजावे लागतील आणि या पाठीमागे खरंच अमेरिकेचा काही संबंध आहे का, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकला हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आजकाल आपल्या खिशामध्ये पैसा असो किंवा नसो, पण मोबाईल मात्र सर्वांच्या खिशामध्ये असतो. आणि त्या मोबाईलमध्ये असतं मग यू-पी-आय. फोनपे असो, गुगल पे असो, पेटीएम असो. आपण कुठेही गेलो, काहीही खरेदी केलं, मग ते पेट्रोल भरलं, किराणा खरेदी केला किंवा एखाद्या मित्राला पैसे सेंड केले किंवा अगदी चहा पिलं, तरी देखील आपण फोनपे, गुगल पे, पेटीएमचा वापर करतो. यामुळं काय झालं, आपल्याला रोख पैसे ठेवण्याची गरज नाही आणि सुट्टे पैशाचीही झंझट नाही. म्हणून तर यू-पी-आय पेमेंट ही भारतातील डिजिटल क्रांतीची सर्वात मोठी ओळख बनली आहे. पण आता हेच यू-पी-आय ज्याच्यावरती आपण एकदम फ्रीमध्ये ट्रान्झॅक्शन करत होतो, आता मात्र आपण फ्रीमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकणार नाहीत. आता इथून पुढे प्रत्येक एक मुद्दा समजून घ्या, कारण की प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या 2 मोठ्या पेमेंट कंपन्या आहेत आणि त्याची नावं आपल्यातील प्रत्येक लोकांनी ऐकली असतील. एक म्हणजे व्हिसा आणि दुसरी म्हणजे मास्टरकार्ड. तुमच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर त्यावरती आपल्याला व्हिसा किंवा मास्टरकार्डचं नाव दिसतं. काही वर्षापूर्वी आपण एखाद्या दुकानात गेलो, खरेदी केली तर आपण याच कार्डच्या माध्यमातून पेमेंट करायचो, कारण की दुकानामध्ये पेमेंट करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण आता भारतामधील परिस्थिती बदलली आहे. आज आपण जर दुकानामध्ये गेलो तर पाकिटामधून कार्ड काढण्याऐवजी आपण खिशातून मोबाईल काढतो, दुकानदाराचा QR कोड स्कॅन करतो आणि एका सेकंदात पेमेंट करतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पेमेंट करण्यासाठी कार्ड वापरायचो, त्याच ठिकाणी आता आपण यू-पी-आयचा वापर करायला लागलो. त्यामुळे कार्डच्या माध्यमातून ज्या अमेरिकन कंपन्या मोठी कमाई करत होते, त्यांना आता आळा बसलाय. पण आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय, केंद्र सरकारने नवीन बिल पास केले ज्यावरती यू-पी-आय ट्रान्झॅक्शनवरती आता पैसे लागणार. मग याचा फायदा अमेरिकेला कसं काय होणार, ते समजून घ्या. NPCच्या आकडेवारीनुसार 2026मध्ये भारतामधील यू-पी-आयचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये झाला आहे. म्हणजे भारतामध्ये डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय याचा अंदाज यावरून लागतो. आता प्रश्न निर्माण होतो, लोकांनी कार्ड वापरणं बंद केलं, यू-पी-आयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, मग यावरती कोणतंही शुल्क का आकारलं जात नाही, याचा सर्व खर्च कोण करतं? आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता केंद्र सरकार याच यू-पी-आय ट्रान्झॅक्शनवरती शुल्क का आकारत आहे? हे सर्व तुम्हाला आता एकदम सोप्या भाषेमध्ये समजेल. समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला, तिथे 10,000 रुपयाची खरेदी केली. त्यावेळेस तुमच्या खिशामध्ये कॅश पैसे नाही आहेत, तुम्ही कार्डने पेमेंट करणार होते. अशा परिस्थितीमध्ये दुकानदार मशीन काढतो, कार्ड स्वॅप करतो आणि पेमेंट करतो. आता इथे काय झालं, तुम्ही तुमच्या पाकिटामधून कार्ड काढलं, दुकानदाराने तेच कार्ड स्वॅप केलं, पण पैसे तर बँकेमधून कट झाले. या सर्व सिस्टम मागे खूप मोठी यंत्रणा काम करत असते. तर त्यामध्ये तुमची बँक असो, दुकानदाराची बँक असो, कार्ड पेमेंट आणि पेमेंटची तांत्रिक व्यवस्था, हे सगळं एका व्यवहारामध्ये सहभागी असतं आणि हीच व्यवस्था चालवण्यासाठी मोठा खर्च लागतो. या खर्चासाठी दुकानदाराकडून काही शुल्क घेतलं जातं. त्या शुल्काला MDR म्हणजे डिस्काउंट मर्चंट रेट असं म्हणतात. आता ही गोष्ट तुम्हाला आणखीन सोपी करून सांगतो. तुम्ही दुकानात गेला, कार्डने 10,000 रुपये पेमेंट केले, तुमच्या त्या 10,000च्या व्यवहारावरती 2% MDR आहे. मग त्या 10,000च्या रकमेमधून दुकानदाराला MDR साठी काही रक्कम द्यावा लागते. हा चार्जेस दुकानदाराने भरायचा असतो, ग्राहकाने नाही. पण इथे दुकानदार काय करतात, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा आपण कार्ड पेमेंट करायला जातो तेव्हा दुकानदार म्हणतात तुम्हाला 2% चार्जेस जास्त लागतील. म्हणजे जे पैसे दुकानदाराने द्यायचे असतात ते पैसे आपल्या खिशातून काढले जातात. पण याच जागेवरती तुम्ही मोबाईलवरतून स्कॅन केलं, पेमेंट केलं, त्यामध्ये आपल्याला कोणताही चार्जेस लागत नाही, दुकानदाराला कोणताही चार्जेस लागत नाही. पण या सर्वांपाठीमागे खूप मोठी यंत्रणा चालते. सर्व्हर लागतं, इंटरनेट लागतं, तांत्रिक व्यवस्था लागते आणि या सर्व सिस्टमचा खर्च कोणाला तरी करावा लागतो.
आत्तापर्यंत केंद्र सरकारने या व्यवस्थापनेला मोठी मदत केली होती. त्यामुळेच तर भारतामध्ये UPIचा वापर वाढला. लोकांनी कॅश किंवा कार्ड पेमेंट ऐवजी डिजिटल पेमेंट वापरायला सुरुवात केली. पण आता ही सिस्टम इतक्या प्रमाणात वाढली आहे, आता सरकारसमोर प्रश्न आहे, ही व्यवस्था किती काळ सरकारच्या मदतीवरती चालेल? त्याच कारणामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक बिल आणलंय. त्या बिलाचा अर्थ असा आहे, जे आपण डिजिटल पेमेंट करतोय त्याच्यावरती आता शुल्क आकारला जाईल. पण या बिलाचा अर्थ असा नाही उद्यापासून आपल्याला UPI ट्रान्झॅक्शनवरती पैसे द्यावे लागतील. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती किती चार्जेस लावायचे याबद्दल काही नियम आणि सूचना आवश्यक आहे. इथे सोय केला तर अशा व्यवहारामध्ये तुम्हाला काही शुल्क द्यावा लागतील, काही शुल्क तुमच्याकडून आकारले जातील. कारण की हे सर्व रकमेवरती ठरणार आहे. अनेकांनी तर खोट्या अफवाही पसरवल्या. आता 2,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं तरी देखील सरकार आपल्याकडून पैसे घेणार. हा नियम फक्त मर्चंट व्यवहारासाठी आहे. जर आपलं दुकान असेल, शॉप असेल किंवा आपला एखादा व्यवसाय असेल, तिथं मात्र आपल्याकडून शुल्क आकारलं जातील. म्हणजे दुकानदार जिथे लोकांकडून पैसे घेत होते 2% एक्स्ट्रा सांगून, ते पैसे आता दुकानदाराकडून घेतले जातील. पण विरोधक असे का दावा करतायत याचा फायदा अमेरिकेला होईल? बघा, भारताने मोठी डिजिटल पेमेंट व्यवस्था सुरू केलेली आहे. आपण पूर्णपणे कार्ड वापरायचं बंद केलंय. यामुळे अमेरिकन कंपन्या विजा आणि मास्टर कार्ड यांना मोठा तोटा झालाय. पण आता पुन्हा केंद्र सरकारने नवीन विधेयक बिल आणलंय. त्यामध्ये ते सांगतात मर्चंटवाल्यांसाठी UPI ट्रान्झॅक्शनवरती शुल्क आकारलं जाईल. म्हणजे याचा परिणाम असा होईल, आता लोक UPI ट्रान्झॅक्शन करणार नाही. जिथे मोठे व्यवहार आहेत तिथे विजा किंवा मास्टर कार्डने पेमेंट करतील आणि याचा थेट फायदा अमेरिकेला होईल, असं विरोधकांचा दावा आहे. आता आपल्याला समजलं अमेरिकेचा यामध्ये कसा फायदा होतोय हे विरोधकांनी सांगितलं. पण दुसरीकडे केंद्र सरकार सांगतंय सामान्य जनतेला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मर्चंटवाल्यांसाठी हे शुल्क आकारलं जाणार आहे. पण ते किती तारखेपासून आकारलं जाईल याबद्दल अजून तारीख स्पष्ट झालेली नाही. काही लोक तर असंही आरोप करतात, हे सुरुवात मर्चंटवाल्यांपासून करतील, नंतर सर्वसामान्य व्यक्तींच्या ट्रान्झॅक्शनवरती पैसे आकारले जातील. आपल्याला या सर्वांबद्दल काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.